ऑफर ऑफर सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरीमध्ये 8 वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे। या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त 100 रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे। हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत। तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले। आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस, होम मैदान ग्राउंड जवळ, सोलापूर। हे मी काढून टाकायला लावणार उद्या परवा। मोकळं मैदान ठेवायचं, बघू कोण कोण अंगावर येते। कोणाचे किती गांडीत दम आहे ना, बघूयात आपण कसे करणार आहात। काय नेमके हे खुलासे आहेत। काही दिवसापूर्वी तुमच्या हत्येचा कट रचल्यासंदर्भात धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता, काय सांगणार या संदर्भात? ती घटना असत्य आहे की माझा घातपात धनंजय मुंडेने घडून आणला होता, परंतु मी सतर्क आहे, सावधे, जातवान मराठा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात एवढी हिंमत नाहीये की मला तो मारू शकल, कारण मी मरायला एवढा सस्ता नाहीये। मी सगळ्याचे पाठ पुरविणार आहे आणि असले हिजडे चाळे करणाराला तर मोजतच नाही। पुढं जेवणातून औषध घाल, पुढं गाडीनं ऍक्सिडेंट करून आण, यांचे तर पाठ पुरायला मी खंबीर आहे आणि खमक्यापणे हे मी सिद्ध पण केलंय आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे। कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे, तर आम्ही सुद्धा खूप पुढचे आहेत। परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली, कारण ती सत्य आहे। त्यांनी जणू अजित दादांना, अजित पवाराला सांगितलंय की जाऊन तिथं की मला या घातपाताच्या जरांगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केलाय त्याच्या चौकशीपासून मला वाचवा, मला टाळा शब्द वापरला, टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला अंतर्गत माहिती तुम्हाला मिळाली। हो, मला साथ द्या, मी याच्यावर नंतर करणार नाही। असता मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकांना मारतील। लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत, लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी, याचा अर्थ 100% तो याच्यामध्ये आहे। कारण तो 5-7 दिवस, 7-8, 10-12 दिवस झाले त्या विषयाला, आता तेव्हापासून तो फरारच आहे, तो आता फरारच आहे त्या दिवसापासून। हेच कुठाना करत होता तो फडणवीस साहेबाकडे जाऊन, त्याच्याकडे जाऊन, कारण ते माझ्या लोकांना, मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो, जात म्हणत नाही। त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही, कारण तू काही कुठाने करणार रोज, ते बिचारे वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो, ओबीसीला मध्ये घेऊन पडतो। त्याच्यामुळे त्यांनी ती खालच्या स्तराचा शब्द वापरला, आता माझ्या लोकाला मारते, मराठी मला वाचवा, दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा अजित पवार, त्या अजित पवाराच्या, आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला लागला तो अजित पवार, की तो आमचा गरीबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार। हेच फडणवीस साहेबाकडे म्हणला जणू तो, म्हणजे अजित पवार यासाठी ताकद वापरतायत। हो, वापर, मग चौकशीला कसं काय? एवढं मोठं घटना घडून आणतोय, ती लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या, आणि सरकार त्याला क्लीन चिट देते। हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललाय, देवेंद्र फडणवीसला सुद्धा। मग आता त्याला याच्यातून टाळा चौकशीतून तुम्ही असे लोक सोडणार? संतोष भैयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष भैयाचा, त्यातून तुम्ही सोडलं, महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं, ते बापू आंधळेच्या प्रकरणात घेऊचे, सगळ्या प्रकरणात घेऊचे शेकडो, तुम्ही सोडून देणार। आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं, त्याची ती स्टाईल आहे काम करायची, की त्यांचे ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे, अशी तिची पद्धत आहे। आणि म्हणाल ते त्यांचे बेट्या मुंड्या, तू माझ्या नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव, तुला जरी अजित पवारने याच्यातून टाळलं असेल, क्लीन चिट दिली असेल, तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल, तू लय वाईट काम केलेलं आहेस, तू ध्यानात ठेव एवढं, तू लय वाईट काम केलेलं आहे। आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून 100% टाळलंय, चौकशीतून 100% क्लीन चिट दिली, कारण हे 10-12 दिवस फरार जे होता धनंजय मुंडे, तर हे नेत्याला भेटून हेच कामं करत होता, तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळण घे, त्याचे पाय चाटेव, याचे पाय चाटेव, आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं, त्यांनी केलं। आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला, इतकं नालायक सरकार आम्ही बघितलंच नाही आणखी। एखाद्याच्या लेकराचा जर घातपात करायला लागले गरीबाचा, तर सरकारचं काम असतं, सरकारची जबाबदारी असती, फडणवीसांची जबाबदारी असती, अजित पवारची जबाबदारी असती, की आपण ते न्यायालाच लावायचं, कडीलाच लावायचं। हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं। गरीबाचे लेकर तेव्हा मारायला निघालाय आणि तुम्ही त्याला वाचविता,
तो टाळा म्हणला मला या चौकशीपासून, म्हणून तुम्ही त्या टाळायला लागला. आता त्या वर्ष बंगल्यावरच्या देवबाप्पांनी सांगितलं जणू 24 तारखेला पूजा कर वैद्यनाथाची आणि लाग प्रचाराला, हे पण सांगितलं जणू. मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं, अजित पवारने तर अजिबात करायला नको होतं. फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का, तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका. म्हणजे आम्ही तुम्हाला फडणवीस हो शंका का नाही ना, शंका का नाही ना. हे बघा, जर त्यांनी अजित पवारला आणि फडणवीसला त्या धन्या मुंड्यांनी सांगितलं असलं तर किती वाईट गोष्ट आहे. एक गरीबाच्या लेकराचा तो आमच्यासारख्या समाजाचं काम करणाऱ्याचा जर घातपात करायला निघाला, जेवणात औषध घालणार किंवा ऍक्सिडेंट घडून आणणार, इतकं जर वाईट कृत्य करणार असला तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही. तुम्ही कसं वाचवता त्याला? त्याच्या पापात फडणवीस साहेब तुम्ही का सहभागी होता? याच्यात कुणीच राजकारण करू नये, याच्या सखोल खोलापर्यंत जायला पाहिजे. आरोपीला वकील कोण आहेत बघा. तुम्ही काय येड्यात काढता आम्हाला? मुख्यमंत्री मी काय सांगतो, मी जसा JR काढला तसा एक ब्र शब्द सुद्धा फडणवीस साहेबाच्या अजितदादाच्या शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही. कारण मी कधी खरं काम करतो, मला खोटं जमत नाही. मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला, तुम्ही याच्यात सखोल जायला पाहिजे होतं, त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं, त्याला अटक करायला पाहिजे होतं. का नाही केलं? का नाही केलं? आम्ही मराठी शांत केलेत का नाही? आणि मराठ्याला माझा हात जोडून आव्हान आहे, तुम्ही फक्त शांत राहा. इथून पुढे सुद्धा मी बघतो, मी याची पाठ पुरवतो कशी पुरवायची. कारण मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास राहिला कसा राहील? फडणवीस साहेबांना, अजितदादाला आणि शिंदे साहेबाला एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा JR काढल्यापासून बोललोच नाही. आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं, काहीच कारण नव्हतं. पण जबाबदार तुम्ही आहे. फडणवीस साहेबांनी ते अजित पवार हे जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय, जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, मला वाचवा, याच्यानंतर मी काही करणार नाही, हेच फडणवीसना जाऊन सांगतोय तो, तर हे किती अवघड आहे. जर ते जाऊन सांगतोय तर हे